दलित साहित्यातील विनोद आणि रंजन भाग 1. विनोद संकल्पना व मराठीतील परंपरा. विनोद संकल्पना व मराठीतील परंपरा. विनोद म्हणजे काय? प्रास्ताविक. ग्रामीण आणि दलित साहित्यातील विनोद, इतिहास आणि विकास या माझ्या प्रबंध अभ्यासासाठी निवडलेल्या विषयाचे उघडपणाने 3 महत्त्वाचे घटक नजरेसमोर ठेवून विचार करावा लागतो. ग्रामीण आणि दलित साहित्याचा पुरेसा विचार आतापर्यंत झालेला आहे. दोन्हीही साहित्य प्रवाहातील महत्त्वाची साहित्य वैशिष्ट्ये समीक्षकांनी स्पष्टपणे लक्षातही घेतलेली आहेत. त्याच्या आधारेच या दोन्ही साहित्य प्रवाहामधील विनोद व विनोदाचा विकसित प्रवाह लक्षात घेताना प्रथमतः विनोद ही संकल्पना स्पष्ट करणे प्रबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. विनोद म्हणजे काय? विनोदाचे प्रकार, साहित्य आणि जीवन यामधील विनोदाचे सामर्थ्य किंवा विनोदी साहित्यामधून जाणवणारी वेगळी जीवनदृष्टी प्रबंध विषयाच्या आवश्यकतेनुसार स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीनेच पाश्चात्य व पौर्वात्य साहित्यातील विनोदाचा झालेला विचार एकत्रितपणे प्रथमतः लक्षात घेतला आहे. विनोदाची संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टीने एका गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. ते म्हणजे विनोदी साहित्य आणि गंभीर साहित्य या 2 प्रकारच्या साहित्य निर्मितीमागे जीवनाकडे बघण्याचा 2 प्रमुख प्रवृत्ती कारणीभूत आहेत. या 2 प्रकारच्या साहित्य निर्मितीमागे जीवनाकडे बघण्याच्या 2 प्रवृत्ती कारणीभूत आहेत. सामान्यतः जीवनाचा विचार गंभीरपणाने करण्याची प्रवृत्ती अधिक प्रभावी असते. समाजालाही करुण रसात्मक वाङ्मय किंवा शोकात्मिका अधिक आस्वाद्य वाटतात. विनोद निर्मिती करणारे साहित्य म्हणजे हसवणारे साहित्य असा एक वरवरचा समज करून घेण्यात येतो. आणि हास्य निर्मिती करणारे किंवा विनोद निर्मिती करणारे साहित्य हे जीवनाचा गांभीर्याने विचार करू शकत नाही असा काहीसा समज विनोदी साहित्याबद्दल वाचकांच्या मनात दृढमूल झालेला दिसतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनाकडे गंभीरपणाने पाहण्यापेक्षा सहजतेने आणि विनोदी दृष्टिकोनातून पाहणे हे अधिक कठीण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे करणे हे सोपे आहे, पण दुसऱ्याच्या मुखावरती हास्य निर्माण करणे ही खरोखरच अवघड किमया आहे. विनोदी साहित्याकडे पाहताना हे प्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही भाषेमधील वाङ्मय निर्मिती ही प्रथमतः गंभीर दृष्टिकोन स्वीकारूनच सिद्ध झालेली असते. पण हास्य निर्माण करणारे साहित्य, विनोद निर्मिती करणारे, जीवनाकडे हसत खेळत पाहण्याची दृष्टी देणारे साहित्य हे नंतरच्या प्रगल्भ अवस्थेतच निर्माण होते. आणि ज्याप्रमाणे कविता करणे सोपे वाटते, पण तसे ते सोपे नसते. त्यासाठी साहित्यिक हा सिद्ध हस्त प्रगल्भ समाजाची प्रवृत्ती नेमकेपणाने टिपणारा असा असावा लागतो. गंभीर साहित्याला तपशील चालू शकतो, विनोदी साहित्याला तपशिलाचे वावडे आहे. नेमकेपणा, औचित्य या सगळ्याचा समन्वय विनोदामध्ये साधावा लागतो. वाचकाची आस्वाद शक्ती ही तितकीच सुसंस्कृत असावी लागते. वाचकाजवळ भाषिक समजही विनोदासाठी आवश्यक आहे. आणि प्रमुख म्हणजे ज्या सहानुभूतीपूर्ण अलिप्ततेला आपण साहित्य निर्मितीमध्ये महत्त्वाचे स्थान देतो, ती अलिप्तता विनोदामध्ये अधिक प्रमाणात आवश्यक असते. या दृष्टीने एकंदर मराठी साहित्यामध्येच विनोद साहित्य किती, विनोद निर्मिती करणारे फुटकळ लेखन किती याचा विचार पार्श्वभूमी म्हणून आवश्यक ठरतो. सामान्यतः मराठी साहित्यामध्ये मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे विभाग पाडून विचार केला जातो. या दोन्ही कालखंडामधील साहित्याचे प्रवाह बाह्यतः एकमेकापासून फारच भिन्न आहेत. प्राचीन वाङ्मयामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाट्यलेखन
असे वाङ्मय प्रकार आढळत नाहीत. याविषयी वि स खांडेकरांचा विवेचनाचा विचार महत्त्वपूर्ण वाटतो. संस्कृत वाङ्मयात जो काही थोडाफार विनोद होता त्याची परंपरा प्राचीन मराठी वाङ्मयात दृग्गोचर होत नाही. संस्कृत साहित्य विनोद संपन्न आहे असे नव्हे, पण भारतीयांच्या वैभवाच्या व पराक्रमाच्या काळात ते निर्माण झाल्यामुळे आणि विनोदाला स्वभावतःच अधिक अवसर देणाऱ्या नाटकासारख्या वाङ्मय प्रकाराचा संस्कृतमध्ये चांगला विकास झाला असल्यामुळे तिथे विनोदाचे उत्कृष्ट नसले तरी विविध स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. प्राचीन मराठी वाङ्मयात मात्र त्याचे पुसटसुद्धा प्रतीक. खांडेकरांचं भाषणातील हे विवेचन मूलग्राही नाही असं कोण म्हणेल. प्राचीन मराठी वाङ्मयात क्वचित कुणी आपल्या विनोदबुद्धीचा प्रत्यय आणून दिला असेल. तुकारामासारख्या संत कवीला क्वचित उपहासाचे उद्गार काढावे लागले असतील. श्रीधरांना हास्याचा माफक प्रमाणात आश्रय घेतला असेल. तरी पण विनोद हा जीवनातला आणि म्हणूनच साहित्यातला एक प्रधान रस आहे. हे खांडेकरांचं मत पूर्णार्थानं बरोबर आहे. मराठीचे मानकरी व्यक्ती व वाङ्मय पृष्ठ 165. बालशंकर देशपांडे साहित्य रसमाला नितीन मॅन्शन मुंबई 4 प्रथमावृत्ती फेब्रुवारी 1964. अर्वाचीन साहित्यात विनोदी लेखन हा प्रकारही स्वतंत्रपणाने आढळतो. मध्ययुगीन साहित्यामध्ये अशा स्वतंत्र विनोदी लेखनाची अपेक्षा करता येत नाही. परंतु मध्ययुगीन मराठी वाङ्मयात ही जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्यामुळे विनोद निर्मिती करणारे लेखन अल्प प्रमाणात आढळते. याचा अर्थ जीवनाकडे पाहण्याची वरवर हलकी फुलकी वाटणारी ही दृष्टी प्राचीन काळात ही मराठी साहित्याजवळ आहे. याचाच तो दृश्य पुरावा आहे. विनोद निर्मिती करणारे साहित्य हे जीवनाकडे पाहण्याची एक स्वतंत्र दृष्टी सुचवत असते. हा वर उल्लेख केलेला मुद्दा लक्षात घेऊन ग्रामीण व दलित साहित्याच्या संदर्भात विचार करताना काही प्रश्न उपस्थित होतात. जीवनाकडे गांभीर्याने पाहणे ही साहित्याची सामान्यतः प्रथम अवस्था आहे किंवा अवस्था असते आणि अलिप्तपणाने राहून जीवनाचे गांभीर्य ढळू न देता वाचकाचे चित्त उल्हासित करणे, त्याच्या मनावरील गांभीर्याचे मळब कमी करणे आणि साहित्य निकोप ठेवणे ही प्रवृत्ती विनोदी साहित्याच्या मुळाशी असते. ही प्रवृत्ती जागृत व्हायला पुष्कळदा साहित्यविषयक मंथन चिंतन हे होण्याची आवश्यकता असते आणि या दृष्टीने ग्रामीण आणि दलित साहित्याचे आजचे स्वरूप काय आहे, आपल्या जीवनविषयक प्रश्नांकडे ते गांभीर्य कमी करून पाहू शकते की नाही याचा विनोद निर्मितीशी संबंध आहे. म्हणूनच ग्रामीण व दलित साहित्याचा म्हणजेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून मागोवा किंवा विचार करण्यापूर्वी विनोदी वाङ्मय निर्मितीमागील जीवनदृष्टी, विनोदाचे साहित्यातील स्वरूप इत्यादी प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे.